नमस्कार मित्रांनो, खास आपल्यासाठी घेऊन आला आहे सियाज 2018चं मॉडेल प्युअर पेट्रोल व्हर्जनमध्ये आपल्याला गाडी पाहायला मिळणार आहे। व डेल्टा व्हेरियंटमध्ये ही गाडी आहे। या गाडीचं रनिंग 1.5 लाख झालेला आहे। ही गाडी फक्त आपल्याला 1 लाख रुपये डाऊन पेमेंटमध्ये मिळणार आहे। आणि आपला पत्ता आहे सांगली कोल्हापूर रोड नियर आकाशवाणी केंद्र, चौगली ट्रू व्हॅल्यू सांगली। 2017ची बोलेनो जेटा व्हेरियंटमध्ये घेऊन आलेला आहे। ही गाडीचं रनिंग फक्त 85,000 किलोमीटर झालेलं व सिंगल ओनरमध्ये गाडी पाहायला मिळणार आहे। व गाडी चारी टायर 80 ते 90% आहेत। या गाडीमध्ये आपल्याला 90% फायनान्स उपलब्ध करून मिळेल। तसेच त्यानंतर 2017ची अल्टो सिंगल ओनरमध्ये पेट्रोल प्लस LPG मध्ये पण पाहायला मिळणार आहे। गाडीचं रनिंग फक्त 85,000 किलोमीटर झालेलं आहे। ही पण गाडी फक्त आपल्याला 50,000 डाऊन पेमेंटमध्ये मिळणार आहे। तसेच त्यानंतर 2022ची सिंगल ओनरमध्ये गाडी प्युअर पेट्रोल 7 सीटरमध्ये आहे। या गाडीवर आपल्याला पण 80 ते 90% फायनान्स उपलब्ध करून मिळणार आहे। ही पण गाडी फुल कंडिशन आहे। तसेच त्यानंतर 2019ची डिझायर अवेलेबल केली आहे सिंगल ओनरमध्ये। गाडीचं रनिंग 1,10,000 किलोमीटर झालेलं आहे। ही गाडी आपल्याला फुल कंडिशनमध्ये पाहायला मिळणार आहे। गाडीचे चारही टायर 80 ते 90% आहेत। या गाडीवर आपल्याला 80 ते 90% फायनान्स पण उपलब्ध करून मिळेल। आपल्याला एवढ्या ज्या गाड्या दाखवल्या आहेत या गाड्या नॉन ॲक्सिडेंटलमध्ये प्लस 376 क्वालिटी चेक पॉईंट करून घेतलेल्या गाड्या आहेत। तसेच त्यानंतर 2013ची अर्टिगा डिझेल व्हेरियंटमध्ये अवेलेबल केले आहे। गाडीची ओनरशिप 3rd आहे, पण गाडी फुल कंडिशनमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। या गाडीवर आपल्याला लोनसुद्धा उपलब्ध करून मिळणार आहे। तसेच यानंतर 2018ची सेलेरो VX व्हेरियंटमध्ये अवेलेबल केले आहे। गाडीचं रनिंग फक्त 68,000 किलोमीटर झालेलं आहे। गाडी आपल्याला सेकंड ओनरमध्ये पाहायला मिळणार आहे। गाडी चारही टायर 80 ते 90% आहेत। ही गाडी फक्त आपल्याला 50,000 डाऊन पेमेंटमध्ये घरी घेऊन जायचे आहे। तसेच त्यानंतर 2019ची डिझायर अवेलेबल केली आहे सिंगल ओनरमध्ये। गाडीचं रनिंग 1,10,000 किलोमीटर झालेलं आहे। ही गाडी आपल्याला फुल कंडिशनमध्ये पाहायला मिळणार आहे। गाडीचे चारही टायर 80 ते 90% आहेत। या गाडीवर आपल्याला 80 ते 90% फायनान्स पण उपलब्ध करून मिळेल। तसेच यानंतर 2018ची सेलेरो VX व्हेरियंटमध्ये अवेलेबल केली आहे। गाडीचं रनिंग फक्त 68,000 किलोमीटर झालेलं आहे। गाडी आपल्याला सेकंड ओनरमध्ये पाहायला मिळणार आहे। गाडी चारही टायर 80 ते 90% आहेत। ही गाडी फक्त आपल्याला 50,000 डाऊन पेमेंटमध्ये घरी घेऊन जायचे आहे। तसेच त्यानंतर इकोचा सुद्धा स्टॉक आपण अवेलेबल केलेला आहे। तुम्ही पाहू शकता ही 2022ची इको पेट्रोल प्लस LPG मध्ये आहे। सेकंड ओनरमध्ये आपल्याला गाडी पाहायला मिळणार आहे। या गाडीवर आपल्याला 80 ते 90% फायनान्स उपलब्ध करून मिळणार आहे। तसेच त्यानंतर 2022ची सिंगल ओनरमध्ये गाडी प्युअर पेट्रोल 7 सीटरमध्ये आहे। या गाडीवर आपल्याला पण 80 ते 90% फायनान्स उपलब्ध करून मिळणार आहे। ही पण गाडी फुल कंडिशन आहे। तसेच त्यानंतर 2021ची सिंगल ओनरमध्ये पेट्रोल प्लस LPG 5 सीटर गाडी आपल्याला पाहायला मिळणार आहे विथ AC मध्ये। ह्या गाडीवर आपल्याला पण 80 ते 90% फायनान्स उपलब्ध करून मिळणार आहे। फुल कंडिशनमध्ये आपल्याला गाडी पाहायला मिळणार आहे। प्लस त्यानंतर 2024ची लेटेस्ट व्हर्जनमध्ये सिंगल ओनरमध्ये गाडी पाहायला मिळणार आहे। फक्त 76,000 किलोमीटर रनिंग झालेलं आहे। प्लस गाडीला तुम्हाला 1 इयर वॉरंटीसुद्धा मिळणार आहे। प्लस त्यामध्ये 3 सर्व्हिसिंग फ्रीमध्ये सुद्धा मिळणार आहेत। या गाडीवर फक्त आपल्याला 80 ते 90% लोन उपलब्ध करून मिळणार आहे। तसेच त्यानंतर 2020ची सेकंड ओनरमध्ये पेट्रोल प्लस LPG गाडी आहे। ही गाडी आपल्याला फुल कंडिशनमध्ये पाहायला मिळणार आहे। गाडीचं रनिंग फक्त 50,000 किलोमीटर झालेलं आहे। या गाडीवर आपल्याला 80 ते 90% लोन उपलब्ध करून मिळणार आहे। तसेच यामध्ये 2016ची सेलेरो अवेलेबल केली आहे सिंगल ओनरमध्ये। गाडीचं रनिंग फक्त 1,04,000 किलोमीटर झालेलं आहे। सेकंड टॉप व्हेरियंटमध्ये आपल्याला VX व्हेरियंटमध्ये ही गाडी पाहायला मिळणार आहे। गाडीचे चारही टायर 80 ते 90% आहेत। या गाडीवर आपल्याला फक्त 50,000 डाऊन पेमेंट घरी घेऊन यायचं आणि गाडी घरी घेऊन जायची आहे। व
तसेच नॉन मारुतीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार डस्टल रेनॉल्डची गाडी सेकंड ओनरमध्ये आहे. गाडीचं रनिंग फक्त 1,00,000 किलोमीटर झालेलं आहे. ही गाडीवर आपल्याला 80 ते 90% फायनान्स उपलब्ध करून मिळणार आहे. गाडीचे चारही टायर 80 ते 90% आहेत. या गाडीवर आपल्याला फुल अँड फायनल प्राइजिंग समोर आल्यावर करून देण्यात येईल. तसेच त्यानंतर 2017ची अल्टो सिंगल ओनरमध्ये पेट्रोल प्लस LPG मध्ये पण पाहायला मिळणार आहे. गाडीचं रनिंग फक्त 45,000 किलोमीटर झालेलं आहे. ही पण गाडी फक्त आपल्याला 50,000 डाऊन पेमेंटमध्ये मिळणार आहे. तसेच यानंतर 2018चे अल्टो पण अवेलेबल केलेले आहे. ही गाडी आपल्याला सिंगल ओनरमध्ये पाहायला मिळणार आहे. गाडीचं रनिंग फक्त 35,000 किलोमीटर झालेलं आहे. ही गाडी आपल्याला चारही न्यू ब्रँड बटन टायरमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. गाडीवर फक्त 50,000 डाऊन पेमेंट घेऊन यायचं आहे. गाडी घरी घेऊन जायची आहे. तसेच यानंतर 2016ची स्विफ्ट VXI व्हेरियंटमध्ये प्युअर पेट्रोल गाडी असणार आहे. गाडीचं रनिंग 1,14,000 किलोमीटर झालेलं आहे. व गाडी आपल्याला सेकंड ओनरमध्ये पाहायला मिळणार. गाडीचे चारही टायर 100% आहेत. या गाडीवर आपल्याला 90% लोन उपलब्ध करून मिळेल. तसेच यानंतर 2016ची स्विफ्ट VXI व्हेरियंटमध्ये प्युअर पेट्रोल गाडी असणार आहे. गाडीचं रनिंग 1,14,000 किलोमीटर झालेलं आहे. व गाडी आपल्याला सेकंड ओनरमध्ये पाहायला मिळणार. गाडीचे चारही टायर 100% आहेत. या गाडीवर आपल्याला 90% लोन उपलब्ध करून मिळेल. तसेच त्यानंतर 2017ची बोलेनो जेटा व्हेरियंटमध्ये घेऊन आलेला आहे. ही गाडीचं रनिंग फक्त 85,000 किलोमीटर झालेलं आहे व सिंगल ओनरमध्ये गाडी पाहायला मिळणार आहे. व गाडीचे चारही टायर 80 ते 90% आहेत. या गाडीमध्ये आपल्याला 90% फायनान्स उपलब्ध करून मिळेल. तसेच यानंतर आपण घेऊन आलेलं ब्रिझा 2022चे LXI व्हेरियंटमध्ये प्युअर पेट्रोल गाडी आपल्याला पाहायला मिळणार आहे. या गाडीमध्ये आपल्याला चारही पॉवर विंडो, पॉवर स्टीअरिंग, AC, म्युझिक सिस्टीम प्लस मॅगव्हीलसुद्धा बसवलेले आहेत. प्लस गाडीला तुम्हाला 1 इयर इंजिन वॉरंटी मिळणार आहे. प्लस 3 सर्व्हिसिंग फ्रीमध्ये पण मिळणार आहेत. या गाडीचं आता आपण ऑइल बदली जनरल चेकअप सगळं केलेलं आहे. त्यामुळे गाडी घेऊन आपल्याला 1 रुपयाचं काम करायचं नाही. पेट्रोल टाकून ओनली फिरवायचं आहे. ही गाडी आपल्याला फक्त 1.5 लाख रुपये डाऊन पेमेंटमध्ये मिळणार आहे. नमस्कार मित्रांनो, खास आपल्यासाठी घेऊन आला आहे सियाज 2018चं मॉडेल प्युअर पेट्रोल व्हर्जनमध्ये आपल्याला गाडी पाहायला मिळणार आहे. व डेल्टा व्हेरियंटमध्ये ही गाडी आहे. गाडीचं रनिंग 1.5 लाख झालेलं आहे. ही गाडी फक्त आपल्याला 1 लाख रुपये डाऊन पेमेंटमध्ये मिळणार आहे. आणि आपला पत्ता आहे सांगली कोल्हापूर रोड नियर आकाशवाणी केंद्र, चौगली ट्रू व्हॅल्यू, सांगली.
आपल्याला एवढ्या ज्या गाड्या दाखवल्या आहेत या गाड्या नॉन ॲक्सिडेंटलमध्ये प्लस 376 क्वालिटी चेक पॉईंट करून घेतलेल्या गाड्या आहेत.